काय ग पिल्लू, काय काय आणलं तुझ्यासाठी पप्पाने? आणि आमच्या चिऊ साठी बघा मी काय काय कपडे छान छान घेऊन आलेलो आहे. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी सूरज आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता सकाळचे 11 वाजलेत मित्रांनो आणि आज आहे सोमवार. सो मला आहे जॉबवरून सुट्टी आज, त्याच्यामुळे आता निवांत सगळं आवरून झालेलं आहे. बघा किती वाजले, 11:30 वाजलेले आहेत लिटरली. आणि आंघोळ वगैरे झाले, आता लेट उठलोच थोडं आणि देवपूजा पण झालेली आहे तिकडे. सो म्हटलं आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवावा आणि काहीतरी तुम्हाला स्पेशल दाखवायचंय, माझ्या लाईफ मधलं छोटंसं स्पेशल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो आज आहे संकष्टी आणि चहा वगैरे ते पिलेला आहे आणि फराळचं मम्मी करेल आता 12 वाजता, कारण पप्पांना टिफिन पण घेऊन जायचंय. त्याच्यामुळे मम्मीला म्हणलं आमच्या गरम गरम फराळचं बनव, पप्पांना घेऊन जातात सुट्टी असल्यामुळं. तर बघा आमच्या मम्मीची गडबड चालली. मम्मी फराळचं कधी करणार आहेस? लवकर बनव, पप्पांना डबा घेऊन जायचंय. आणि मित्रांनो तुम्हाला छान असं सरप्राईज दाखवतो. हे बघा छान असं सरप्राईज. आमच्या गोलूमोलू पण तयार झाले आता, डिंकाचे लाडू खाऊन, चहा खारी खाऊन. आणि आमची छोटीशी परी बघा, दाखवतो तुम्हाला, जरा इकडे दाखव. तर मित्रांनो भरपूर दिवसाला व्हिडिओ नव्हता बनवला, ही छोटीशी परी आमच्या घरी आली बघा, छान अशी. कसं वाटतं ज्योती तुला? खूप छान. फिलिंग 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 सो गुड. इकडे दाखव जरा छान छान परीला. बघा छकुले आमच्या आता उठले बघ. उठले म्हणजे काय आलं, झोपच नाही ती, सारखीच रडते ना. नाही रडत, रडत नाही, फक्त जागी राहते आणि आम्हाला झोपून सुद्धा देत नाही. पिल्लू, हे पिल्लू, अजून आमच्या छोटीची आंघोळ व्हायची आहे. आता आजी कधी कामात नाही फिरवते काय माहित. सो मम्मीची गडबड चालल्यामुळे अजून तिला आंघोळ घालायची बाकी राहिले. आता आंघोळ वगैरे घालायची तिला अजून, है ना. आणि आमच्या गोडपरीला आज बरोबर 11 दिवस झाले. तिची जन्मतारीख आहे 4 जुलै. 4 जुलैला 12:30 पावणे 1 वाजता आहे ना, पावणे 1 वाजता बरोबर छोटीशी परी आमच्या घरी आलेली आहे मित्रांनो. कशी खेळते बघा, रडत तर नाही सारखी अजिबात, फक्त जागी राहते है ना. आणि आमच्या चिऊ साठी बघा मी काय काय कपडे छान छान घेऊन आलेलो आहे. नॅपकिन वगैरे आहेत, ह्या टोप्या वगैरे आणि हे कपडे वगैरे, आणि छान अशी मोमो गादी आणलेले बघू शकता मित्रांनो. उशी सोबत उशी कुठे आहे? आहे ही बघा छोटीशी उशी आणि आमची छोटीशी परी. काय ग पिल्लू, काय काय आणलंय तुझ्यासाठी पप्पाने? पिल्लू काय काय आणलंय, सांग ना काय काय आणलंय. उशी आणले, गादी आणले, आणि चड्डी आणले, छोटी 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 आहे ना. सॉक्स आणले. तर आता बघा 11:15 वाजले. सो इकडं देवाला वगैरे पूजा करून झालेलं आहे. आता आज काय करायचं काय कळण झाले, दिवस अर्धा तर गेला निघून पूर्ण, है ना. गेला, तुला आंघोळ घालायचं. आजचा दिवस पिल्लू सोबत पूर्ण आहे की नाही. तर छान छान आंघोळ करा, तयार व्हा, मग जाऊया बाबाला डबा घेऊन. हा तुम्ही येणार का माझ्यासोबत बाबाला डबा द्यायला? येणार आहे का? येणार की म्हणा, अजून 2-3 महिन्यांनी माझ्यासोबत यायचं गाडीवरून डबा द्यायला. म्हणलं नाही, चुटकी आहे चुटकी. तर मित्रांनो आमच्या सोबत एक छान असं प्रँक झाला. जेव्हा हिचा जन्म झाला ना, तेव्हा सगळ्यांना एकदम एवढा कॉन्फिडन्स होता ना, पप्पांना, घरच्यांना, सगळ्यांना, किंवा इतर जे माझे मित्र वगैरे होते. सो त्यांना सगळ्यांना, म्हणजे मला सुद्धा इव्हन एवढा कॉन्फिडन्स होता की मुलगा होणार मुलगा होणार. पण कोण झालं ज्योती? चुटकी. ही छोटकी झाली बघा, छुटकी छोटीशी. लक्ष्मी आमच्या घरची. सगळ्यांना मला असं वाटायचं की मुलगाच होणार मुलगाच होणार, पण छोटीशी झाली आम्हाला ही छोटी. सो छोटी परी झाली तरी पण काही प्रॉब्लेम नाही, आम्ही सगळे एकदम खुश आहे, मस्त सगळे खुश आहे, कारण आमच्या घरात पहिली लक्ष्मी आली आहे ना ज्योती. तुला कसं वाटलं? माझं बाळ मला चांगलंच वाटणार की. सो कोणी सुद्धा नाराज नाही, आम्ही सगळे एकदम खुश आहे मित्रांनो. आणि खरंच म्हणजे तकलीफ करून नाही म्हणायचं, वय नाही आवडलं आहे ना, एवढं कष्ट करून एवढं नाही म्हणायचं वय ना आवडलं छुटका. काय झालं असतं थोडं. आणि ना मी दिवसभर कामावरती असलो ना, माझं मन पूर्ण घरी लागतं, असं वाटतं घरी कधी जातोय मी आणि तिच्या शेजारी असं बसतोय जाऊन
कारण अशी लुकू लुकू बघत असताना एवढी भारी बघत असते, छान बघत असते. विचार करते ती कोण बोलतय. पप्पा बोलते. पप्पा सकाळ सकाळ पप्पाकडे जाऊन झोपायचं झोपेतून. खरं तर आता गेले 8 दिवस झालं माझं कामावर झालं, मनच लागत नव्हतं अजिबात. कारण घरातनं पायच निघायचं नाही त्या चुटकीला बघितल्याशिवाय, है ना. आणि संध्याकाळी घरी कधी पोहोचतं असं होतंय मला, आणि जाऊन फ्रेश वगैरे होते आणि हिच्या जवळ बसतोय जाऊन. म्हणजे खरंच लहान मुलं घरात असल्यावरती किती छान वाटतं नाही का. छान वाटतंय. पप्पा पण येतात अशी टुकू करून. बाबा ना टुबुक करून येतात. आता तर काय विषय की पप्पा आमचे पहिले कामावरून आले ना की फ्रेश वगैरे व्हायचे आणि बाहेर जायचे देवाला वगैरे पाया पडा नाही का, मंदिरामध्ये वगैरे. आता ही छोटे आल्यापासून घरातनं बाहेरच निघत नाहीत, एकदम घरातच बसले असतात सारखे तिच्याजवळ. थोड्या दिवसानंतर जाईल की हात धरून मंदिरात. हा, मग आता पप्पांसोबत जाईल. थोडी मोठी झाल्यानंतर पप्पांनी आईस्क्रीम खायचे चौकात नेऊन. आता आम्हाला चारायचे. आता ह्याची वारी आली. पप्पांच्या बोटाला पकडून जाईल ती पण बाहेर, आहे का नाही. टुबुक करत जाईल. चप्पल आणायची फू करणारे. वाजणारी चप्पल आणायची ना. पण मी यंदा काय मी गणपतीच्या दिवाळीच्या पुढे मी दाडा बसवणार आहे. पैसे केले तरी वाढणार. बसवा दाडा चालतंय. म्हणजे मटण खायला येईल तुम्हाला. मटणाचा प्रश्न नाही, दररोज मटणच खायला. हो. माझी दाडा घ्यायचा. तुमची दाड आहे ती पण आता. तर मित्रांनो बघू शकता आज संकष्टी चतुर्थी आणि मम्मी आमची छान असं साबुदाणा बनवते. इकडे वेपर्स वगैरे तळलेले आहेत. छान छान साबुदाणा. गरम गरम डबा भरून पप्पांना घेऊन जायचं आणि गरम गरम देवाला नैवेद्य दाखवून खायला बसायचं, आहे ना मम्मी. खायचं काम केलं पाहिजे की. काम करायचं म्हणलो, कष्ट करायचं म्हणलो, खायला नको वे. हा, खायला नको काय. मम्मी आमची सारखी मला टोमणं मारत असते. आज एक दिवस मी घरात आहे तर सारखी टोमणं मारायला लागले बघा मला. काम करत नाही मला म्हणते. काम करत नाही मी. अरे मम्मीच मजे काय तुझ्या यायला. दिवसभर 12-13 तास लोकांचं काम करायचं, घरी यायचं. कामं लावली तू. आता 3 माणसं तुझी आहे तरी मला लावा का. 3 माणसं तुझी माझी करायला लागली बघा. तुझी माझी म्हणजे तुझी नात नाही का. तुला बापाला काळजी नाही. हा, तुझी नात नाही का. मीठ बदलायचं आहे. तुझी माणसं माझी माणसं. एक दिवस घरात असलं ना की मम्मीला अजिबात मला आवडत नाही. नुसतं कामं केलं पाहिजे. आता घरात असलं तर घरातली कामं केली पाहिजे. काय करतो माझं काय कोणी काय केलं. कुठे का राहणार जायचं का आता. हो बघ राहणार जायचं का तुला सोपं नव्हतं. अरे मग काय भांडी घासू का, कपडे धुऊ का. तुम्ही 2-2 महिने कशाला काम घरात आहे. कोण 2 माणसं. हा, कोण मला कोणी नाही मदत करू लागली. सगळ्यांनी माहित आहे. अगं आई माझी आता नात आल्या तुझी. तुला कामाला जोर आला पाहिजे मला. हो काम करायला. तुला गणपतीच्या पुढे बसणं कळेल कसं आहे ते. मी राहिले का नाही गावाला. दादा गणपतीला जाऊन महिनाभर मस्त राहावं. तिघाचा डबा कसा आहे, जेवण आंघोळा कसा आहे ते बघा. तिकडे कोण नग माझ्यापाशी. मी कसं चालली सगळं. चालेल ठीक आहे. लय त्रास करून घेऊ नको मम्मी. चहा मला करायचं मी खाणार नाही. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. चहा प्यायला. चहा प्यायला या. हा मला इथं बोलायला किती असतेच काय. तर मित्रांनो या चला चहा प्यायला. मस्त खारी वगैरे आहे. संध्याकाळचे किती वाजले त्या 5:45 वाजलेले आहेत आणि चहाचा टाइम झालेला आहे. आणि चुटकी आमच्या अजून इकडे बघा झोपलेले आहे, दिसत नाहीये. चला चहा प्यायला वगैरे या. बोलो की चहा प्यायला. ही खाणार एकटीच चहा बघा, तुम्हाला काय बोलवणार नाही. ज्योती आज काय बनणार आहे जेवण संध्याकाळी. हा, भाजी भाकरी आणि शेवगा भात. भाजी कशाची. तांदळीची. तर मित्रांनो बघू शकता तांदळीची भाजी आज बनणार आहे. कारण आज सगळ्यांचा उपवास आहे ना. काय आज सांग, तुला माहिती आहे का. संकष्टी चतुर्थी संकष्टी आहे आज. सो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या छोट्याशा परीसाठी एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.